Hello students, today's lecture we will discuss about the point foliar sprays in polyhouse technology. ओके, म्हणजेच पॉलीहाऊस टेक्नॉलॉजीमध्ये आपण फर्टिलायझर्स यूज करायचे का ते बघितलं. त्यानंतर फर्टिलायझर्स का म्हणून यूज करायचे आहेत किंवा त्याची डेफिशियन्सी कशी असेल तर त्याच्या बेसवरती आपण त्याचा काय केलेलं असेल, मॅनेजमेंट केलेलं असेल, सप्लाय केलेला असेल. ओके, मग सप्लाय कसा केलेला असेल विथ द हेल्प ऑफ त्याची जी वॉटर इरिगेशन सिस्टीम आहे त्याच्या हेल्पनं केलं जाईल किंवा सॉईल फर्टिलिटी तिथं चेक करून किंवा सॉईल टेस्टिंग करून त्या प्लॅन्टचं आयसोलेशन करून किंवा त्या प्लॅन्टने जर काही सिग्नल दिला तर सिग्नल ऑब्झर्व करून आपण काय करणार, त्याला फर्टिलायझर्स प्रोव्हाइड करणार. त्यानंतर आता फोलियार स्प्रेज. आता फोलियार स्प्रेज म्हणजेच काय, ज्या प्लॅन्टमध्ये काय जर लीफवरती काही डिसीज झालेला असेल किंवा लीफवरती डिसीज अटॅक केलेला असेल तर तो डिसीज कंट्रोल करण्यासाठी किंवा तो डिसीजला अँटी रिॲक्शन देण्यासाठी आपण काय करणार, फोलियार स्प्रेज म्हणजे ते पानावरती स्प्रे फवारे त्याच्यावरती देणार. मग ते केमिकल असेल किंवा मग काहीतरी पेस्टिसाइड्स असेल. मग त्यामध्ये डेफिनेशन त्याची काय आहे, फोलियार स्प्रे मिनरल न्यूट्रिएंट्स कॅन बी ॲप्लाइड टू द लिव्स ॲज स्प्रेज इन अ प्रोसेस इज नोन ॲज फोलियार ॲप्लिकेशन. म्हणजे काय ते केमिकल्स असतील किंवा काहीतरी लाईक ॲज अ टॉनिक. ओके, जेणेकरून त्या लिव्जवरती आपण जर स्प्रे केलं तर लिव्ज काय करतील, त्याला ॲब्सॉर्ब करतील विथ द हेल्प ऑफ स्टोमॅटल सेल्स. ओके, जसं स्टोमॅटल सेल्स असतील किंवा लेंटी सेल्स असतील, त्या सेल्स काय करतील, ती केमिकल्स किंवा ते स्प्रे केलेला आहे तो स्प्रे काय करतील स्वतःमध्ये किंवा इन लिप सेल्स त्याच्यामध्ये काय करतील, त्या ॲब्सॉर्ब करून घेतील आणि त्याच्या थ्रू त्यांच्यामध्ये काय करतील, त्या मॉडिफिकेशन त्या करून घेतील. त्यानंतर कंडिशन्स फॉर द यूज ऑफ फोलियार फर्टिलायझर्स. मग फोलियार फर्टिलायझर्स जे आहेत त्या फोलियार फर्टिलायझर्सच्या हेल्पनं त्या प्लॅन्टची किंवा त्या लिपची काय होईल, तिथं डेव्हलपमेंट केली जाईल. देन व्हेन सॉईल कंडिशन्स लिमिट अवेलेबिलिटी ऑफ सॉईल ॲप्लाइड न्यूट्रिएंट्स. मग त्या सॉईलमध्ये जर काही कंडिशन्स असतील किंवा सॉईलमध्ये जर लिमिट असेल, जर त्याच्यामध्ये काही न्यूट्रिएंटची लिमिटेशन्स असतील किंवा ते न्यूट्रिएंट सॉईलमध्ये जर प्रेझेंट नसेल किंवा सॉईलमध्ये जर त्याची डेफिशियन्सी असेल तर आपण विथ द हेल्प ऑफ फोलियार स्प्रेज, ओके, त्या स्प्रेजच्या हेल्पनं आपण काय करू शकतो, डायरेक्टली लीफवरती ते केमिकल असेल किंवा ती डेफिशियन्सी असेल त्या न्यूट्रिएंटची, मिनरल न्यूट्रिएंटची, ते काय करणार, लिव्ज थ्रू त्याच्यावरती अप्लाय करणार किंवा लिव्ज थ्रू त्याला प्रोव्हाइड करणार. देन इन कंडिशन्स व्हेन हाय लॉस रेट ऑफ सॉईल ॲप्लाइड न्यूट्रिएंट्स मे अकर. म्हणजेच काय, सॉईलमध्ये काय होतं आहे, ज्यावेळेस आपण सॉईलमध्ये न्यूट्रिएंट्स किंवा ते फर्टिलायझर्स ॲड करतो त्यावेळेस ते काय होतात, पूर्णपणे ते प्लांट बॉडी ॲब्सॉर्ब करू शकत नाही किंवा त्या प्लांट बॉडीला ते ॲब्सॉर्ब होत नाही. मग ते काय होतं, त्याच्यापैकी बऱ्यापैकी काय होतं, लॉस होतं. म्हणजे जेवढं त्या प्लॅन्टच्या जवळ पडलेलं आहे किंवा जेवढं त्या प्लॅन्टचे रूट्स असतील तेवढेच ते काय होईल, ॲब्सॉर्ब केलं जाईल. पण अदर ठिकाणचं जे आहे किंवा अदर कंडिशनमधलं ते आहे तसंच लॉस होतं. म्हणून ते लॉस होऊ नये म्हणून फोलियार स्प्रेचं ॲप्लिकेशन किंवा फोलियार स्प्रे सप्लायस हे सुद्धा तिथं काय करता येत आहे, मॅक्झिमम आपल्याला यूज करता येईल. ओके, देन नेक्स्ट स्टेजेस इन फोलियार अपटेक ऑफ न्यूट्रिएंट्स. मग आता त्याच्या काय अपटेक्स आहेत किंवा काय त्याच्या स्टेजेस जे आहेत, काहीतरी स्टेजेस असतील, त्या स्टेजेस किंवा स्टेप बाय स्टेप आपण काय करू शकतो, फोलियार स्प्रेस त्याच्यावरती अप्लाय करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल जसं सध्याच्या कंडिशनला जसं आपण काय करतो आहे, जर ओनियन क्रॉप्स असतील तर त्याच्यावरती काय डिसीज अटॅक असेल किंवा त्या लीफवरती ओनियन क्रॉपच्या लीफवरती जर डिसीज अटॅक असतील तर आपण काय करतो आहे, गाईचं गोमूत्र ॲज इट इज आपण काय करतो आहे, स्प्रेच्या हेल्पनं त्याच्यावरती प्रोव्हाइड करतो किंवा स्प्रे करतो. किंवा मेथी जी भाजी आहे तिचे काय व्हावे, लवकरात लवकर हाईट इन्क्रीज व्हावी आणि ती आपल्याला खाण्यासाठी लवकर बाजारात किंवा मार्केटमध्ये अवेलेबल व्हावी, त्यासाठी अल्कोहोलचा स्प्रे त्याच्यावरती आपण देतो किंवा सध्याच्या व्हरायटीमध्ये तसं चेंजेस केलेले आहेत. ओके, त्याच टाईपमध्ये हे फोलियार स्प्रेज आपण काय करणार, त्या लीफवरती किंवा त्या प्लॅन्ट्सला प्रोव्हाइड करणार आणि त्यांची हाईट किंवा त्यांची जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती इन्क्रीज करून घेण्याचं काम करणार. त्यानंतर पिनेट्रेशन इज अ फर्स्ट स्टेज ऑफ फोलियार स्प्रेज थ्रू स्टोमॅटा अँड क्युटिकल. मग पिनेट्रेशन म्हणजे काय, त्या लीफवरती किंवा त्या प्लॅन्टच्या
ब्रांचवरती आपण काय करणार, त्या प्लांट्सवरती स्प्रे करणार आणि त्या स्प्रे मग जो केमिकल किंवा जे फर्टिलायझर आपण स्प्रेच्या हेल्प प्लांटला प्रोव्हाइड करणार आहोत त्या स्टोमॅटल सेल्स किंवा क्युटिक्युलर लेअर किंवा लेंटी सेल्स जे असतील त्याच्यावरती त्या ॲब्सॉर्ब करतील आणि त्या आपल्या लीफमध्ये काय करतील ते एंटर करून त्यांची रिॲक्शन करून त्यांचे डेव्हलपमेंट करून घेतील. देन ट्रान्सलोकेशन. मग नेक्स्ट स्टेज काय आहे, ट्रान्सलोकेशन. पिनट्रेशन म्हणजे काय, एंटर करून देणं आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, पूर्ण ट्रान्सलोकेट करणं. Then transport of ions from cell to cell through vascular channels. Example, in bracket is xylem and phloem from the leaves to where they are consumed. मग काय करेल, त्या सेल्स ट्रान्सलोकेशन करण्यासाठी झायलेम आणि फ्लोएम सेल्स आहेत ज्या सॉईलमधून काय करतील, फूड मटेरियल घेतील किंवा सॉईल न्यूट्रिएंट घेतील, वॉटर कंटेंट घेतील. तसंच मग जे लीफमध्ये जे आपण स्प्रे केलेलं आहे किंवा लीफवरती जे फोलियार स्प्रे किंवा फोलियार न्यूट्रिएंट आपण प्रोव्हाइड केलेलं आहे, स्प्रे केलेलं आहे, ते स्टोमॅटल सेल्स क्युटिकल सेल्स स्वतःमध्ये ॲब्सॉर्ब करून ते ॲज इट इज जी लीफची मिड रिब आहे त्या मिड रिबमध्ये झायलेम फ्लोएम सेल्स आपल्याला ऑब्झर्व होतील, व्हॅस्क्युलर टिश्यूज ऑब्झर्व होतील आणि त्याच टिश्यू काय करतील, मग ते जे फोलियार न्यूट्रिएंट आहे ते ॲब्सॉर्ब करून प्लॅन्ट जे लीफ टू रूट सेल्सपर्यंत काय करतील, प्रोव्हाइड करण्याचं काम करतील. ओके, जसं जमिनीमधून किंवा सॉईलमधून वरती आणलं जातं तसंच ह्या फोलियार स्प्रे जो आहे तो लीफमधून रूटपर्यंत प्रोव्हाइड केला जाईल. ओके, दॅट इज अ ट्रान्सलोकेशन. देन नेक्स्ट मग ॲक्च्युअल पिनट्रेशन म्हणजे काय आणि पिनट्रेशनमध्ये काही सब पॉईंट्स आहेत तर ते आपण बघूया. त्यामध्ये ऑल एरियल प्लांट पार्ट्स आर कव्हर्ड बाय ए हायड्रोफोबिक cuticle that limits a bidirectional exchange of water, solutes and gases between the plant and surrounding environment. मग काही ज्या प्लांट आहेत, काही प्लांटमध्ये काय होतं, जे लीफ आहे ते लीफ ऑलरेडी काय असतात, क्युटिक्युलराइज आहेत, पण ते क्युटिकल्स इट इज अ वॅक्सी लेअर. ओके, इट इज अ नथिंग बट द वॅक्स लेअर. म्हणजे तो लीफवरती आउटर कव्हरिंग आहे, वॅक्सी लेअर आहे. मग तो काय करतो, वॉटर ॲब्सॉर्ब करू न देता तो काय करतो, वॉटर हिटिंग तो सबस्टन्स आहे, वॉटरला काय करत नाही, तो ॲक्सेप्ट करत नाही किंवा वॉटरला तिथं तो जागा देत नाही. ओके, मग काय केलं जातं, ज्या प्लांट पार्टमध्ये किंवा ज्या प्लांट्समध्ये काय क्युटिकल लेअर प्रेझेंट लो क्वालिटी आहे किंवा लो क्वांटिटीमध्ये आहे त्या प्लांटवरती ही सहजासहजी आपल्याला अप्लाय करता येतं. ओके, मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, त्याच्यातून फक्त एक्सचेंज ऑफ वॉटर, सोल्यूट्स अँड गॅसेस बिटवीन द प्लांट सराउंडिंग एन्व्हायरमेंट. मग त्या प्लांटचं सराउंडिंग किंवा मग त्या पॉलीहाऊसमध्ये आपण तशी कंडिशन काय करायची, मेंटेन करायची, जेणेकरून ते क्युटिकल लेअर काय करेल, जे आपण फोलियार स्प्रे मटेरियल किंवा न्यूट्रिएंट जे आहे ते आपण त्या प्लांटला प्रोव्हाइड केलेलं आहे ते त्याला ॲज इट इज प्लांट बॉडीमध्ये एंटर करण्यासाठी हेल्प करेल. ओके, देन द क्युटिकल प्रूव्स अँड इफेक्टिव्ह बॅरियर अगेन्स्ट ए लॉस ऑफ वॉटर अँड येट द सेम टाईम. मग काय केलं तर क्युटिकल काय करतोय, ॲज अ बॅरियर लाईक स्ट्रक्चर किंवा बॅरियर लाईक ते स्ट्रक्चर असेल किंवा ते फंक्शन असेल ते फंक्शन तिथं प्ले करण्याचं काम करतं. म्हणजे काय करेल, स्टोअर करून ठेवण्याचं काम करेल, नंतर ते प्लांट बॉडीमध्ये प्रोव्हाइड करण्याचं काम करेल. देन इट प्रूव्ज अँड इक्वली इफेक्टिव्ह वन अगेन्स्ट द अपटेक अँड फोलियार अप्लाइड केमिकल्स. मग काय करेल, ते केमिकल जे आहेत त्याच्यावरती जे स्प्रे केलेले ते स्प्रे केलेले केमिकल किंवा फोलियार न्यूट्रिएंट्स असतील ते ॲज इट इज अ प्लांट बॉडीला क्युटिकलमधून काय करतील, ट्रान्सफर केले जातील स्टोमॅटल सेल्सला आणि स्टोमॅटल सेल्समधून काय होतील ते ॲज अ पॅरेन्कायमॅटस सेल्स, क्लेन्कायमॅटस सेल्स अँड झायलेम फ्लोएम टिश्यूज. मग झायलेम फ्लोएम टिश्यूमधून पूर्ण ते प्लांट बॉडीमध्ये काय होईल, सप्लाय केले जाईल. दॅट इज अ पिनट्रेशन प्रोसेस. A foliar applied chemical may cross the plant leaf surface via the cuticle along the cuticular cracks or imperfections. मग काय केलं जाईल, ज्या क्युटिकल लेअर जो आहे त्याच्यामध्ये काही जर इम्परफेक्शन असेल किंवा त्याच्यामध्ये जर काही इंज्युरी झाली असेल तर ॲज डायरेक्टली ते काय होईल, त्या प्लांटच्या लीफमध्ये एंटर होईल, जे आपण केमिकल किंवा फोलियार स्प्रे आपण स्प्रे केलेलं आहे ते. त्यानंतर थ्रू मॉडिफाईड इपिडर्मल स्ट्रक्चर्स सच ॲज स्टोमॅटा, ट्रायकॉम्स अँड ऑर लेंटिसिल्स. मग त्या क्युटिकलमधून जर ते ट्रान्सफर होत नसेल तर काय त्याच्यामध्ये जे मॉडिफिकेशन झालेले आहे त्या लिप लेअरमध्ये तर काय असेल, त्याच्यामध्ये स्टोमॅटल सेल्स असतील. मग स्टोमॅटल सेल्स एक्सचेंज ऑफ गॅसेस किंवा रेस्पायरेटरी फंक्शन्स प्ले करतात. मग त्याच्या थ्रू ते केमिकल्स तिथं काय केलं जाईल, एंटर केलं जाईल लिपमध्ये. त्यानंतर ट्रायकोम्स असतील, ट्रायकोमच्या हेल्पने सुद्धा काय केलं जाईल, ते लिपमध्ये
ते केमिकल जे आहे किंवा फोलियार स्प्रे जो आहे तो त्याच्यामध्ये एंटर केला जाईल. त्यानंतर लेंटिसेल्ससुद्धा त्याचं फंक्शन त्या प्ले करतील ते केमिकल्स लिपमध्ये एंटर करण्यासाठी. ओके. देन नेक्स्ट पाथवेज अँड मेकॅनिझम ऑफ पिनट्रेशन. मग पिनट्रेशनसाठी ॲक्च्युअल पाथवे काय आहे किंवा त्याचं मेकॅनिझम काय आहे. ओके. त्यामध्ये फर्स्ट आहे क्युटिक्युलर परमिॲबिलिटी. परमिॲबिलिटी म्हणजेच काय, क्युटिकल फर्स्टली काय करेल, जर क्युटिकल लो क्वांटिटी असेल किंवा लो क्वालिटीचं त्याच्यावरती डेव्हलप झालेलं असेल त्या लिपवरती, लिपचं आउटर कव्हर जे असेल ते जर क्युटिकल इज अ लो क्वालिटी किंवा लो क्वांटिटीमध्ये जर तिथं डेव्हलप झालेलं असेल तर ते काय करेल, ॲज इट इज अ प्लांट बॉडीला त्या फोलियार स्प्रेला लिपमध्ये एंटर करण्यासाठी हेल्प करेल. ओके. त्यानंतर क्युटिकल शोज 3 लेयर्स. मग क्युटिकल 3 लेयर्स काय करतोय, डेव्हलप करतोय किंवा तिथं प्रोड्यूस करतोय. त्यामध्ये फर्स्ट आहे इपिक्युटिक्युलर वॅक्स लेअर. इपिक्युटिक्युलर म्हणजेच काय, क्युटिकल इपिडर्मल ज्या सेल्स असतील त्याच्या आउटर लेअर जो असेल तो क्युटिकल लेअर. त्यानंतर क्युटिकल प्रॉपर, मग प्रॉपर क्युटिकल तिथं फॉर्मेशन झालेलं असेल त्याच्या लेअरला. त्यानंतर क्युटिक्युलर लेअर. मग ते तिन्ही मिळून जे आहे ते काय होतं, क्युटिक्युलर लेअर तिथं फॉर्मेशन होतं. मग फर्स्टली काय सांगायचं इथे, जर क्युटिकल इज अ लो क्वालिटी इज प्रोड्यूस ऑन लिप सरफेस. ओके. म्हणजेच लो क्वालिटी किंवा त्या क्युटिकलचा लेअर जर तिथं मिनिमम लेअर असेल तर ते फोलियार स्प्रे काय होतील तिथं डायरेक्टली प्लांट बॉडीमध्ये त्या लिपच्या हेल्पने काय होतील तिथं एंटर होतील. जर क्युटिकल लेअर इज अ ब्रॉड असेल किंवा जर हाय क्वांटिटी असेल किंवा हाय क्वालिटीचं तिथं डेव्हलप झालेलं असेल किंवा क्युटिकल लेअर जर तिथं थिक झालेला असेल तर ते काय करेल, त्या फोलियार स्प्रे जे असतील किंवा ते केमिकल आपण त्याच्यावरती प्रोव्हाइड केले किंवा स्प्रे केलेलं आहे त्याला ते इनहिबिट करीन, म्हणजे त्याला एंटर करू देणार नाही. पण जरी त्याने एंटर केलं नाही तरी स्टोमॅटल सेल्स असतील किंवा क्युटिक्युलर सेल्स असतील किंवा लेंटी सेल्स असतील त्या काय करतील, त्या केमिकल्सला किंवा त्या फोलियार स्प्रेला काय करतील, प्लांट बॉडीमध्ये किंवा त्या लिप सेल्समध्ये काय करतील, एंटर करण्यासाठी हेल्प करतील, जेणेकरून त्या प्लांटची काय होईल तिथं डेव्हलपमेंट होईल. आणि पॉलीहाऊस टेक्नॉलॉजीमध्ये आपण जे फोलियार स्प्रेज यूज करतो ते ॲज इट इज त्या प्लांट बॉडीला प्रोव्हाइड होतात. ओके. कारण का आपण त्या प्लांट बॉडीसाठी त्या पॉलीहाऊसमध्ये किंवा त्या ग्रीन हाऊसमध्ये काय केलेली असेल तशी मेंटॅलिटी किंवा तसे ते कंडिशन्स आपण तिथे डेव्हलप केलेली असेल, क्रिएट केलेली असेल, जेणेकरून त्या लिप जे आहे किंवा त्या प्लांट्स आहे ते काय होतील, वेल डेव्हलप होतील. ओके. इट इज अ फोलियार स्प्रे फंक्शन्स. किंवा फोलियार स्प्रे का यूज करायचं आहे, कारण जे सॉईलमधून त्याला डेफिशियन्सी जर त्याची पूर्ण झाली नसेल तर त्या ॲज इट इज अ प्लांट बॉडीमध्ये आपण प्रोव्हाइड करण्यासाठी आपण काय करत आहोत, फोलियार स्प्रे तिथं प्रोव्हाइड करत आहोत किंवा फोलियार स्प्रे आपण तिथं डेव्हलप करून त्याला ते क्रिएशन करून त्याला प्रोव्हाइड करण्याचं, सप्लाय करण्याचं काम करत आहोत. ओके. थँक्यू.